नमस्कार, मी डॉक्टर महेश महाजन, न्यूरोसर्जन, महाजन हॉस्पिटल, न्यूरो, स्पाइन व ट्रॉमा सेंटर, मालेगाव. मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं तर शियाटिका म्हणजे काय. या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूयात शियाटिकासाठी ट्रीटमेंट ऑप्शन. ज्यावेळी पेशंटला कमरेत दुखणं, पायात कळ जाणं, खुब्यामध्ये दुखणं, पायात मुंग्या येणं व चालायला असह्य होणं या लक्षणांपैकी कुठलंही लक्षण असल्यास योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. क्लिनिकली डॉक्टर्स डायग्नोज करतात की या पेशंटला सियाटिका आहे म्हणून, आणि त्यानंतर रेडिओलॉजिकल कन्फर्मेशन हे MRI द्वारे केले जाते. सियाटिकाच्या सुरुवातीच्या ट्रीटमेंटमध्ये डॉक्टरने दिलेल्या गोळ्या, औषधी, मेडिसिन्स, बेड रेस्ट व फिजिओथेरपीच्या सहाय्याने आपण सियाटिका नीट करू शकतो. जे आजार कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंटने नीट होत नाहीत त्यासाठी SNRB म्हणजे सिलेक्टिव्ह नर्व्ह रूट ब्लॉक या प्रक्रियेमध्ये पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन सियामच्या सहाय्याने MRIमध्ये जी नस दाबली गेलेली आहे त्या नसेला इंजेक्शन सोडून सियाटिकाचा त्रास नीट करता येतो. ही एक डे केअर प्रोसिजर आहे. ज्या पेशंट्सला कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट आणि SNRB म्हणजे सिलेक्टिव्ह नर्व्ह रूट ब्लॉक दिल्याने सुद्धा वेदना कमी होत नाहीत अशा पेशंटसाठी सर्जिकल ऑप्शन हा नेहमी बेटर असतो. सर्जिकल ऑप्शनमध्ये दुर्बिणीद्वारे नस मोकळी करणे किंवा ओपन ऑपरेशन करून नस मोकळी करणे हे ऑप्शन्स अवेलेबल असतात. अर्लियर आणि ऑप्टिमम सर्जरी केल्याने पेशंट लवकरच आपल्या कामाला वापस जाऊ शकतो आणि नॉर्मल लाईफ जगू शकतो.